नवी मुंबईतल्या दिघ्यामधल्या अनधिकृत इमारतींमधल्या रहिवाशांना दिलासा मिळाला आहे। 4 पट दंड ठोठावून धोकादायक नसलेल्या इमारती अधिकृत करण्याबाबत सिडको आणि एमआयडीसीला सूचना केल्याचं गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता यांनी म्हटलंय। धोकादायक इमारती पाडून तिथल्या रहिवाशांचं लवकर पुनर्वसन करावं अशा सूचनाही करण्यात आल्या आहेत। गृहनिर्माण मंत्र्यांच्या या घोषणेनंतर दिघावासियांनी जल्लोष केला। यावेळी नागरिकांनी झी 24 तासचे आभारही मानले। ज्या बिल्डिंग पूर्णपणे योग्य आहेत त्याच्यावर 4 पट दंडात्मक कारवाई करून त्यांच्याकडे त्यांना अधिकृत करण्याचा आपण प्रयत्न करावा आणि जे खऱ्या अर्थानं डिलिबरेट कंडिशनमध्ये आहे, पडतील आणि लोक मरतील अशा बिल्डिंगसाठी त्यांना परत पर्यायी जागा त्यांनी शोधून रिकन्स्ट्रक्ट करावा आणि त्याच्यामधल्या त्या टेनंटला त्यांनी जे करावं अशा पद्धतीचा मार्ग काहीतरी त्याच्यामधून काढण्याचा प्रयत्न चालला आहे। आपण या संदर्भात अधिक चर्चा करणार आहोत। आमचे प्रतिनिधी कपिल राऊत सध्या दिघ्यामध्ये, त्यांच्यासोबत काही दिघावासी सुद्धा आहेत। कपिल, काय प्रतिक्रिया दिघावासियांच्या या निर्णयानंतर? खऱ्या अर्थाने नवीन वर्षी सुरुवात झाली दिघावासीमध्ये, आपण असं बोलू शकतो। एक मोठा दिलासा दिघावासियांना मिळालेला आहे या गोष्टीनंतर, कारण की ह्या घोषणेकडे पूर्ण दिघावासियांचं लक्ष होतं। थेट दिघावासियांकडून जाणून घ्या त्यांना काय वाटतं, काय प्रतिक्रिया आहे हे जेव्हा तुम्हाला कळलं तेव्हा? आमची प्रतिक्रिया खूप चांगली आहे। आमचा आजचा दिवस सोन्याचा दिवस झालेला आहे आणि आज आम्ही पूर्ण सगळ्या पक्षांच्या नेत्यांना, आमदार, खासदार, पालकमंत्री सगळ्यांचे मी आभार मानते। सगळ्यांनी आमच्यासाठी हा खूप चांगला दिवस दिलेला आहे आणि आम्हाला सगळ्यांना खूप आनंदाचा दिवस आज दिसलेला आहे। तर मला फक्त आज आणखी एवढीच अपेक्षा आहे की मुख्यमंत्री साहेबांनी आम्हाला या जो काही दंड आम्हाला सांगतात त्यात सगळेच माणसं काही एवढेच हे नाही आहेत इकडे, तर त्याच्यामध्ये पण थोडाफार कमी जास्त करून कमी असं आम्हाला दंड लागला तरी आम्ही भरायला तयार आहोत आणि आम्ही खूप आनंदात आहोत। आम्ही आमची दिवाळी साजरी करू। आज दिवाळी आहे? हो, दिवाळी दसरा आहे। गेल्या 4 महिन्यापासून आम्ही या निर्णयाची वाट बघत होतो आणि तो निर्णय आमच्यासाठी आज खूप चांगला लागलेला आहे। पण आम्हाला अजूनही आमच्या मनात धाकधूक आहे की जोपर्यंत हायकोर्टामध्ये जाऊन मुख्यमंत्री साहेब स्वतः ॲफिडेव्हिट करत नाहीत तोपर्यंत आमच्या मनामध्ये थोडीशी धाकधूक राहीलच। आणि मी एकच विनंती करून सांगते की त्यांना लवकरात लवकर कोर्टामध्ये, कारण सांगतात की एमआयडीसी अधिकारी सांगतात, पोलीस सांगतात, तुम्ही तोंडी बोलून काही फायदा होत नाही, तुम्ही हायकोर्टातूनच केलं पाहिजे। आणि मी एकच विनंती करून सांगते लवकरात लवकरात हायकोर्टात जाऊन ॲफिडेव्हिट सादर करून आम्हाला योग्य ते निर्णय। नक्कीच दिलासा मोठा। सर, काय बोलाल? एक झी मीडियाने पण ही बातमी पकडून धरली होती। मला म्हणजे आज खरोखर आनंद झालेला आहे। सुधीनं उजाडेल खास, दृढ ठेवा आपला विश्वास, या युक्तीचं फळ आम्हा दिघावासियांना मिळालेलं आहे। आणि खरोखरच गेले काही दिवस हा सुवर्ण मध्य जो आज मेहता साहेबांनी काढलेला आहे दिघावासियांच्या बद्दल, हा सुवर्ण मध्य लवकर निघावा ही आमची मनोमन इच्छा होती। आज त्यांनी तो सुवर्ण मध्य काढला की दंड आकारून दिघावासियांच्या इमारती, राहतीघरं नियमित करण्यात येतील। परंतु कोर्ट हे वेळेप्रमाणे चालत असतं, तर त्या वेळेच्या अगोदर माननीय मुख्यमंत्री साहेबांनी आमच्या दिघ्याच्या बद्दलचं सत्यप्रतिज्ञापत्र हायकोर्टात सादर करावं आणि पुन्हा एकदा या सर्वांचं, सर्वपक्षीय नेत्यांचं आम्हाला मोलाचं सहकार्य लाभलं। स्थानिक आमचे नगरसेवक नवीन गवते साहेब, तसेच नगरसेविका ॲडव्होकेट अपर्णाताई गवते मॅडम, दीपा गवते मॅडम, या सर्वांचंही मोलाचं सहकार्य लावलं। एक प्रकारचा संयम त्यांनी आम्हाला शिकवला। तो संयम संयममधला हा संताचा होता, तो काढला तर यम राहतो। परंतु आम्ही सर्व एकदम एकोप्याने आणि एकदम संयमाने याच्याविरुद्ध झगडलो आणि झी मीडियाने ही आमची जी अश्रूची रोज होणारी जी आमची वातावत होती किंवा आमच्या मनातलं जे दुःख होतं ते झी मीडियाने महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचवलं आणि आम्हा दिघावासियाबद्दल एक प्रकारची सहानुभूती निर्माण केली। याबद्दल आम्ही झी मीडियाचे पूर्णपणे आभारी आहोत। खरंय कपिल, आपण बघतोय की दिघावासियांमध्ये आनंदाचं वातावरण आहे आणि त्यांनी अजूनही एक मागणी केलेली आहे, दंडाची रक्कम जी आहे ती थोडी कमी करावी, जेणेकरून हा दंड जो आकारण्यात येईल त्या दंडाची रक्कम दिघावासियांना परवडेल अशी ठेवावी, अशी मागणी त्यांची आहे। धन्यवाद कपिल, या सविस्तर दिघावासियांच्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत पोहोचल्या त्याबद्दल। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।